नमस्कार. #रूपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी करून टाकणार आहे मस्त अशी झटपट कारल्याची भाजी. त्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की इथे मी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कारली वापरणार आहे. आणि हो, कारलं वापरण्यापूर्वी कारली स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवायची आहेत. आणि कारली धुण्याच्या आधी आपल्याला अर्धा तास तरी त्या कारल्यांना मीठ लावून चोळून मस्त ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, कारल्याला पाणी सुटतं, त्यातला कडूपणा निघून जातो आणि बराच कडूपणा निघून गेल्यामुळे भाजी जास्त कडवट लागत नाही. हे पहा, मी आता जेवढे कारले आहेत तेवढ्याच प्रमाणात मी इथे कांदा वापरलेला आहे. मी इथे 1/2 किलो कारली वापरलेली आहेत. त्यासाठी मी इथे मोठे 4 कांदे वापरलेले आहेत, ते पण असे बारीक चिरून घेणार आहे. ही भाजी आपण सुक्की करणार आहोत. कारल्यामध्ये जर कांद्याचं प्रमाण जास्त असेल तर कारल्याची भाजी खूप चविष्ट लागते, एकदम रुचकर ती भाजी होते. आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त कच्चा कांदा ठेवायचा नाही आहे. आणि मी लगेच त्याबरोबर ॲड केलेला आहे मी इथे बारीक चिरून घेतलेली कारली. हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारले, त्यातल्या बिया वगैरे पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. आणि मीठ लावून चोळून व्यवस्थित फोडींना मीठ चोळून ठेवलं होतं अर्ध्या तासानं त्यातलं पाणी व्यवस्थित निघून गेलेलं आहे. म्हणजे खूप पाणी सुटतं कारल्यांना. आणि ते पाणी व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आणि परत 2 ते 3 स्वच्छ पाण्याने आपल्याला कारली ही धुवून घ्यायची आहेत. त्यामुळे काय होतं, कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि भाजी थोडीशी कमी कडू लागते. एकदम पौष्टिक अशी ही भाजी खूप मस्त लागते अशा पद्धतीने तुम्ही केली तर. इथे मी एकच टोमॅटो वापरलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि कारली व्यवस्थित अशी छान खरपूस होतील अशी भाजून घ्यायचं आहे कढईत छान. कारली भाजताना कांद्यासोबत त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आहे. मीठ आणि मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे. व्यवस्थित लिंबू पण पिळून घ्यायचा आहे भाजीवरती. आणि इथे मी मीठ ॲड केलेलं आहे. कोणतीही भाजी करताना प्रत्येक भाजीला थोडासा वेळ द्यावा लागतो, तरच त्यात पदार्थातला गुण अजून वाढतो, अजून ती चविष्ट भाजी होते. म्हणून हवा तितका वेळ त्या भाजीला, त्या पदार्थाला आपण द्यायलाच हवा. व्यवस्थित फ्राय अशी करून झाल्यावर भाजी आपली शिजत येते हळूहळू. झाकण ठेवून ही भाजी शिजवायची नाही आहे आपल्याला. यानंतर मी त्या ॲड करणार आहे आपला घरगुती मसाला. आपण जेवणासाठी रोज वापरतो आपला घरगुती मसाला, तोच इथे वापरायचा आहे. काहीच मसाले जास्त वापरायचे नाही आहेत. फक्त मीठ, हळद आणि मसाला, लिंबू आणि शेवटाला भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, तो पण थोडासा जाडसर भगर वाटून घ्यायचा आणि तो इथे आपल्याला ॲड करायचा आहे. हे पहा, व्यवस्थित मसाले म्हणजेच मसाला, मीठ, लिंबू व्यवस्थित भाजीला लागलं जाईल असं आपल्याला भाजी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. कारल्याची सुक्की भाजी खूप चविष्ट लागते. हे पहा, मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे. हा असा जाडसर दळून घ्यायचा, म्हणजे मिक्सरला वाटून घ्यायचा. म्हणजे काय होतं, खाताना दाताखाली शेंगदाण्याचा एखादा तुकडा आला की भाजी चवीला अजूनच चविष्ट लागते. म्हणून हे पहा, 2 मिनटं फक्त फ्राय करायचं की झाली मग आपली चमचमीत मस्त साधी सोपी आपली कारल्याची भाजी. आहे की नाही छान छान आणि मस्त सोपी रेसिपी. खूप चविष्ट लागते. अशा पद्धतीने नक्की तुम्ही कारल्याची भाजी करून बघा.
आता 2च मिनटात कारल्याची भाजी तयार आहे. ही भाजी मस्त चपातीसोबत किंवा मुलांना टिफिनसाठी देखील उत्तम आहे खाण्यासाठी. नक्की ट्राय करा. आणि अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा.